जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे उपोषणास बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना पाठिंबा व शासन प्रशासनाचे निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व उपोषणकर्त्यांचे संयुक्त निदर्शने कार्यक्रमात प्रसंगी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कानपुरी म्हणाले की शेतकरी कष्टकरी महिला संघटना 630 दिवसापासून उपोषण करीत आहेत, मग शासन व प्रशासन झोपली का, अशी टीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कानपुरी महाराज यांनी केली आणि आंदोलकांची त्वरित दखल घ्या, अन्यथा सर्व उपोषणकर्त्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असाही इशारा त्यांनी दिला। सदर आंदोलनात विठ्ठल कुराटकर, सोहेल शेख, राजू फिरंगे, शिवा डोकळे, दीपक दुधाळे, रामचंद्र रासमल, जमुनाबाई बिरबनवाले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते। यांच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, हे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष करण्यात आलेल्या या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार बसलेल्या उपोषणकर्त्यांना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी, त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना, आपापल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडल्या, त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा